कुठली सुख? पैसा, मुलं, मान, प्रेम? खरं होतं अमोलचं. कुठल्याही सामान्य स्त्रीनं या सुखाच्या मोबदल्यात अमोलवरून जीव ओवाळून टाकला असता. परवा मयुरी वंश फणकारून तेच म्हणाले, तुमच्या राजाराणीच्या राज्यात मला काही कलागती नाहीत लावायच्या हां वहिनी. पण अमोलबरोबर नुसत्या झुळझुळीत साड्या नेसून मिरवायला सुद्धा तुम्ही नाराज असता. त्या थिसिसच्या नावाखाली त्याचं मन स्वास्थ्य पार बिघडवलंय तुम्ही. माझ्या मिस्टरांनी हे क्षणभर सहन केलं नसतं. मयुरीच्या मते सुचेतानं थिसिसचं वेळ टाकून समाजकार्य करावं. सुचेताचा पिंडच मुळी होता ॲकॅडमिक करिअरने पोचलेला. शिवाय सोशल वर्क करायला वेगळं व्यक्तिमत्व लागतं. अबोल, लहरी आणि काहीशी हट्टी सुचेता कसं जमवणार ते? त्यापेक्षा पैसे मिळून समाजकार्याला मदत करता येतेच. पण तिचं म्हणणं ऐकणार कोण? प्रत्येकाच्या डोळ्यात खुपत होता तिचा थिसिस. पण सुचेताही कमी जिद्दी नव्हती. दिवसभर अमोलचा संसार करून रात्री ती स्टडी रूममध्ये बसू लागली. अमोलनं 2-3 दिवस पाहिलं. स्टडी रूमचा दिवा ढणढणत असायचा आणि मध्यरात्रीनंतरही सुचेता बसायची. मग चौथ्या दिवशी रात्री 1:30 वाजता मोटार स्टार्ट केल्याचा आवाज सुचेतानं ऐकला. झटकन उठून तिनं खोलीबाहेर पाहिलं. अमोलची गाडी फॅक्टरीच्या रस्त्यावरून विलक्षण वेगाने धावत होती. इतक्या रात्री कुठे गेला होतास? तिनं चहाच्या वेळी विचारलं. तुझ्या सवतीकडे हो. तिला अजून माझी गरज आहे, तो कडवटपणे म्हणाला. रबर ताणण्यात अर्थ नव्हता. त्या दिवसापासून तिनं रात्रीचा अभ्यास सोडला. पण तापलेल्या काचेवर चरचरणाऱ्या पाण्याच्या शिंतोड्यासारखा एक प्रश्न तिला चटके देत होता. या माणसाच्या पत्नीकडनं इतक्या सामान्य अपेक्षा होत्या, तर त्यानं बुद्धिमान स्त्रीसाठी हट्ट का धरला? संधी येताच तिनं अमोलला छेडलं सुद्धा. पण त्याचं प्रांजळ उत्तर ऐकून ती मात्र थक्क झाली. अगदी साधा प्रश्न आहे. अगं, मला बुद्धिमान मुलं हवी होती आणि त्यासाठी मी तुझी निवड केली, कळलं? तुला नाही आवडत हाय IQची मुलं? सुचेताला कळेना हसावं की रडावं की दोन्ही एकदम करावं. पण काहीच न करता ती गप्प बसली.